शेतकरी मित्रांनो, मी ओंकार डोंबे, अशोका सीड्स. आज आपण आलो आहोत पुरंदर तालुक्यातील पिंपळे या गावामध्ये. येथील शेतकरी आहेत, त्यांनी आपल्या शेतामध्ये आपल्या अशोका सीड्स या कंपनीची संपूर्ण भेंडीची लागवड केली होती. आपण आज त्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. आपण आपल्यासोबत स्वतः शेतकरी सुद्धा आहेत, पण त्यांना विचारणार आहोत त्यांना भेंडीची क्वालिटी वगैरे कसं काय वाटली, व या भेंडीला मार्केटमध्ये मागणी कशी आहे. काका नमस्ते, तुमचं नमस्कार. संपूर्ण नाव व तुम्ही कोणती व्हरायटी लागवड केली होती याबद्दल थोडी शेतकऱ्यांसाठी तुम्ही सांगा, माहिती द्या. नाव सुदर्शन पोमन, हम्म. राहणार बोराळवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. हम्म. मी अशोकाची संपूर्ण ही भेंडी लागवड केली हम्म. आणि भेंडी चांगल्या प्रकारे असून तिची उगवण क्षमता पण चांगली आहे हम्म. आणि रोगाला कमी बळी पडणारी आहे. हा, रोगाला कमी. कमी बळी पडणारी आहे. याला फुटवे वगैरे कसे आहेत? फुटे वगैरे चांगले आहेत हा, आणि बघू शकता आता चालू आहे. चालू आहे. म्हणजे याला फुलाची संख्या बघा, तोडायला वगैरे कशी जाते? हलकी, एकदम तोडायला एकदम हलकी आहे. बाकीच्या भेंडींपेक्षा एकदम हलकी आहे तोडायला. बघू शकता तुम्ही, क्वालिटी पण बघू शकता याची भेंडीची कशी आहे. फुटवे वगैरे बघा ह्याला. याला मार्केटमध्ये मागणी आहे का? मार्केटमध्ये खूप मागणी आला. त्याला याला चमक वगैरे असल्यामुळे मार्केटमध्ये हा, लवकर खपते. तोडायला वगैरे हरती जाते का? तोडायला हलकी आहे. तर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल, बाकीच्या शेतकऱ्यांसाठी या भेंडीची, सर्व शेतकऱ्यांनी ह्या भेंडीची लागवड करावी का? एकदा वापरून पाहावं, हा, त्यांनी तेच घेतलं, दरवर्षी हेच लागवड करते. म्हणजे ही भेंडी उत्पन्न पण चांगले आहे. मार्केटमध्ये सुद्धा याला मागणी जास्त आहे. मार्केटमध्ये मागणी जास्त आहे. ओके, धन्यवाद.